आयला पाण्यात बी लय ताकद नाही. पाण्यात ताकद आहे म्हणजे म्हणतात तर 71% पृथ्वीवर तेवढं जाईल नसतं. पृथ्वी ताकद लावायची गरज नसते. गणपा गावगाव डुसकी लावायचं. थांबा थांबा थांबा. नको दाखले सरकार, राहू द्या, आम्ही करतो, राहू द्या. थांबा, कामच करायला आलोय. चंचे, हा जरा दगड आण. कशा पाई तुझ्या डोसक्यात घाला. अगं येडीस का ग तू? जेवढं सांगितलं तेवढं कर की. जा आणि हे बघ, हळू जा, कोणाला बी दिसाय न गस तू. जा चल, आण जा दगड. हा हा मम्मी पर कशा पाई पाहिजे तुला दगड? परत तेच. अगं किती प्रश्न विचारशील? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर की. जा आण जा दगड. अरे रंग्या, केवढं लागलंय तुला? रगात बी येतंय? नाही, मला नाही जास्त लागलं. चल चल, आपण डॉक्टरकडे जाऊया, चल. हो थांबा थांबा, काही गरज नाही. डॉक्टर विक्टरकडे जायची. हे दगडी पाला लागेल. थांब. हा, दाबून धर, दाबून धर. गणपायला शेडमध्ये बसेल. काय होत नाही त्याला. घरला गेल्यावर हळद लाव जरा. आता बस झालं, आपण जेवायला जाऊया. हो नाही नको, तुम्ही बसा जेवायला, मी बसतो नंतर. आमच्या बरोबर जेवा की. आमच्या गरीबाबरोबर जेवायला कशाला लाजतंय? अहो जेवणात कसली गरिबी आणि श्रीमंती आल्या, काय ठरवलं. अहो आज भाकरी बरोबर मादे आहे बरं का. हा माझे आहे काय? लय टेस्टी आहे. चला की, एकदम झणझणीत. मग जेवायला लागते. चला मग. हळू हळू बघ आता. आज ह्यो काही राहत नसतोय. आज होतोय याचा कार्यक्रम. अगं पर मम्मी ती खुद पोटात किंवा गळ्यात घुसली तर? असू देत की. आपल्याला काय, सुहागरात्रीच्या दिवशी माझा प्लॅन तुझ्यामुळे फसला होता. आज त्याचं उट्ट भरून निघाल. असू दे, काय व्हायचं ती होऊ दे. मज्जा बघ आता. संचे बघ. सावकाश ना जरा. सरकार, तुम्हाला लागलं तर नाही ना? कोणाला लागलं? थोडक्यात वाचलोय मी. धरलं की. हे काय कोणी ठेवलंय इथे? अरे हा दगड कुणी ठेवला इथं? नाही नाही, ते आता काय दगड असेलच पहिल्यापासून. माझं लक्ष गेलं नाही. तेच म्हणल्यावर काय सप्पे असतो. दगड दोंडे असणारच. कोणावर ओरडू नका. तिला ना नको तिथं कडमडाची सवयच आहे मम्मी. परत वाचिवलं त्यांना. जिथं तिथं कडमडती मास्तरडी. चंची तू कोणी माझ्यासाठी पनवती आहेस, पनवती.
नाही तुझं का नाही हात कुठल्या बी कामाला लागला का नाही तर यशच मिळत नाही मला. अगं मम्मी का बस तुझा बी हात लागलेला की मलाच काय बोलते तुझाच प्लॅन होता येऊ. तू थोबाड बंद कर चंचे नाटर बघ. मम्मी मला बोलू नको तू. हळू बोल ऐकत्या लोक. तू बी हळूच बोल मम्मी. चंचे आपण या दोघांनी किती बी लांब करायचा प्रयत्न केला का नाही तेवढे ते जवळ आलेत का. आज यांची येळ आहे उद्या आपली येळ येईल तेव्हा आपला विजय होईल. पुरे झालं काम आता जरा विश्रांती करा. तुम्ही जेवलाय का? जेवलो नाही जेवलो नाही अजून. तुम्ही कसं काय आला इथं? अहो माझं काम संपलं वेळेत मग म्हटलं तुम्हाला येऊन मदत करा. वहिनी सरकार बरं झालं तुम्ही आलायसा. आता आपण सगळेच जेवायला जाऊया. चालेल चला 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 चला. आयुष्य पण मला एकदम ताई ताई ताई. अगं जरा दम खावा. जेव्हा येता तेव्हा असं हापसलेगत कशाला येताय? अगं ताई काय सांगायचं तुला करायचं हवं एक आणि घडतो एक गळत ग. अगं जरा दम खा. सांग काय झालंय ते. अगं ताई मी दम खाईन पण त्या मास्तरडीनं अधिपतीसनी दम खाऊ दिला तर का नाही. अगं एक झालं की दुसरं झालं की तिसरं. अगं एखाद्या बैलावानी कामाला झुपलंय अधिपतीसनी. म्हणजे आता काय केलं त्यांनी? अगं ताई पैसे नाहीत आणि त्यात आता ते 10,000 रुपये भाडं. अगं ताई आधी तिने पैशासाठी अधिपतीसनी कुस्तीच्या आखाड्यात उतरायला लावलं आणि आता शेतात उतरायला लावलंय. काय शेतात उतरवला? अगं भय ताई अगं आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. पाहिजे तरी विचार चंचीला. वय मावशी अधिपती लय काम करतात ग आम्हाला खरंच बघू ना. कोणत्या शेतात काम करतात ते? अगं ताई तो संपत नाही का त्याच्या शेतात. ताई अगं आपण त्याच्या भल्यासाठी केलं पण ह्या समजाचा त्रास का नाही अधिपतीसनीच व्हायलाय. पर भाडं देण्यासाठी तिनं त्यासनीच कामाला लावलंय. मम्मी पुढचं सांग की. पुढचं काय? अगं ताई कसं सांगू पुढचं तुला. आता सांगतेस का? अगं ताई आज अधिपती का नाही कुदळीवर पडता पडता वाचले. काय वय ताई ताई त्या दिवशी बघ झाडं लावताना त्यांच्या पायावर कुदळ पडली बघ. मास्तरडी कुठं का असं ना हे असलं समजा होणारच. अगं ते बांधावर का नाही कुणीतरी कुदळ ठेवली होती. ताई अगं कुदळ लागली असती तर काय झालं असतं ग. माझं तर का नाही डोळ्यातनं टाचकन पाणी झालं बघ. आणि ताई तुला सांगू त्या शेतात का नाही आजूबाजूला जे शेतमजूर होते का नाही ते म्हणत होते बर का काम करू नका. ही मास्तरडी अगं त्या अवस्थेत बी अधिपतीसनी काम करायला लावलं. मास्तरडी का नाही कर्दन काळच आहे बघ. आपल्या पोराच्या जीवाला काय बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं का ताई आपण. माझ्या तर डोळ्यात का नाही टचकन पाणी झालं बघ. मावशी खरं सांगू का असं वाटत होतं का तिथं जावं आणि आडबाबा मास्तरीन बाईसनी. पण मग परत अधिपतीसनी 10 प्रश्न विचारले असते ना का तुम्ही कुठनं आलात म्हणून. ताई अगं ती दोघं मिळून गेली बाहेर मग एकट्यानेच का काम करायचं. एखादी तिच्या जागी असती तर म्हणली असती का एवढी कुस्ती खेळायचा तर मी आता काम करते 4 घरची धुनी भांडी करते. पण नाही हिला बसायचे आरामात. हिला राहायचंय राणीवानी. ही राहणार राणीवानी आणि अधिपतीसनी केलंय गुलाम. त्यांनी कमवायचं आणि हिला आणून द्यायचं. मावशी हे मास्तरीनं लय आतल्या कट्टीची आहे बघ. खाली मुंडी पाताय धुंडी. तिनं ह्या दिवसात अधिपतीनं एवढं राबवलंय का नाही कधी परत येताना निम्म्याहूनच परत येणार आहेत. पण हिच्या अंगावर मात्र आणखीन 10 मूठ मास चढलं असणार. कसं होणार आहे अधिपतींचं कोण जाणे. धडधाकट घरी येऊ देत म्हणजे झालं. जमाले की जमते की नाही माहित नाही पण मला मजा खूप येते. होय अरे नव्हे तेच महत्वाचं आहे. थांबा मग थांबा. आता ओके झालं. काय करताय? एकाच गाला लागलो तू दुसरा गाल रुसाय नको म्हणताना इकडे विलाव.
काम कराल लोक आहेत आजूबाजूला. काय चाललंय तुमचं? लोकांना काय पावशेर, आमची बायको आहे काय दुसऱ्याच्या बायको संग बोलवले. सगळ्या अंगाला चिकल लावून घ्यायला लागलायचं. काय काम करायलाय मास्तर बाई? काय हो, मला कुठे सवय या कामाची, त्यामुळे सगळीकडे लागतो चिकन. हो नाही, चांगलं करायला तुम्ही. तुम्हाला बघून कोण असं म्हणणार नाही बरं का तुम्हाला सवय नाही काम आहे खरंच. चला आता नाही म्हणलं तरी जवळजवळ ह्या वावरातलं सगळं उरकत झालंय काम. तुम्ही आल्यामुळे अजून फास्टच झालं. हे घे. काम करा. हा हसत खेळत गेले नाही 10 दिवस. मला तर असं वाटतंय संपूच नाही. खरंय खरंय, झालं सपलं. आता काय उद्या जायचं आपल्या घरी. तरी 10 दिवसाची शिदोरी संघ घेऊन जाणार बरं काय आपण आयुष्यभरासाठी. बघा तुम्ही, बेस्ट दिवस होते आपल्या आयुष्यातले ना, आपण कधीच नाही विसरणार. तर खरंय. अरे आजच्या दिवसाचं काम संपलंय बरं का. आता आपापल्या घराला जावा. उत्तानं पडचिला. आपलं सरकार आजच्या दिवसाचं काम संपलंय. आता थांबवा हे काम. अहो एका दिवसात तुम्ही 4 दिवसाचं काम केलंय. कसं केलं एवढं फास्ट? अहो आमच्या एकट्याच्यानं झालं नसतं, आमच्या मंडळी संघ आल्या म्हणताना फास्ट झालंय आज काम. असं होय. थँक्यू वहिनी सरकार. थँक्यू काय. संपतराव दिवस सरायचा आहे बरं का. अजून काय काम असेल तर सांगा. नाही म्हणजे तसं तुम्ही दमला असाल ना. हा दमतोय कशाला, शेतीची कामं आमच्या आवडीची कामं आहेत, कुठली बी सांगा. दमलो बिमलो काय नाही, दिवसभराचा पगार घेणार आहे ना आम्ही. तुम्ही सांगा अजून काय काम आहे बिंदास. नाही म्हणजे कसं आहे, ते माणसं बी नाहीत कोण, आणि बैल पण आजारी आहेत, आणि ट्रॅक्टर पण कामाला लागलाय गॅरेजला. नाही ते जाऊ दे, सोड. नाही 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 लाजू नका, तुम्ही बिंदास सांगा. हा काय काम आहे सांगा मला. नाही म्हणजे कसं ते पलीकडचं वावर नांगरायचं आहे. बर ठीक आहे, चालतं की मग नांगरून टाकू त्याला. पण माणसं नाही, कोण नाही तुमच्या मदतीला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला जमल तेवढं तर करतो, आहे का नाही. हो चला. त्या तिकडच्या वावरात या माझ्या मागं. बरोबर, चला येऊया अनुभव. जमेल ना आपल्याला. आपण संघ असल्यावर काय अवघड आहे का आपल्याला. मंडळी चला की. चला की धन्य. ताई अगं मला का नाही भ्याच वाटायल्या. अगं ती का नाही आता घरी आणताना अधिपतीसनी सुकट बोंबील करूनच आणणार आहे बघ. अगं तू एवढं फुलावानी जपतीस इकडं, तिच्या तावडीत गावलेत ग ते आता. तुझा समदा बदला अधिपतींवर घेणार. अगं छळ करणार का ती त्यांचा. ताई अगं तू बघितलं नाहीस त्यासनी. अगं म्या का नाही रोज बघायल्या त्यांची गालाची हाडं वर आल्यात ग. अगं ती रोज टेन्शन देत असणार आहे बघ पावलो पावली. अगं चरकातल्या उसावानी पार पिळून टाकले बघ अधिपतीसनी. ताई तू का नाही ती घरला आली का नाही. नाही म्हणजे ती येईल नाही येईल.
ती जर का घरला आली तर तू तिला चांगलं झाप. हा दुर्गे, आम्ही तुम्हाला फक्त रिपोर्टिंग करायला सांगितलं. हा, आम्ही काय करायचं हे सांगायचं. तुझं वय नाही, कुवत नाही आणि बुद्धी पण नाही. आणि आम्ही काय करायचं हे आम्हाला दुसरं कोणी सांगितलेलं आवडत नाही. माहिती आहे ना तुला? सॉरी ताई. हा, अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मी आपलं माझ्या भावना बोलून दावल्या. अगं ताई, मी सांगायला म्हणून तू ऐकायलास. अगं पण मी आता रोज स्वतःच्या डोळ्याने बघते अगं त्यासनी. आपण जो आता तिला त्रास दिला का नाही, या स्तंभ्याचा बदला आहे का नाही की अधिपतींकडून वसूल करून घ्यायला. म्हणूनच त्रास व्हायलाय ग मला. दुर्गे, तू हे जे काही सांगतेस ते मिरची मसाला लावून सांगत नसशील. खरं सांगत असशील तर आम्ही बघतो काय करायचं ते. हाय का आता? अगं ताई, आम्ही कशाला खोटं बोलू ग तुला? अगं जे हाय तेच सांगायला म्या. अगं ताई, आधी तर तिनं त्या कुस्तीच्या स्पर्धेत उतरवलं अधिपतीसनी, आणि आता तर 10,000चं भाडं द्यायचंय. आता तर एका दिवसात काय काय करायला लावल ग अधिपतीसनी? दुर्गे, तू जे काय सांगतेस ते जर खरं असेल तर याचा अर्थ एकच होतो की जेवढं आहे त्यात भागवायची सूनबाईंना काही सवय नाही. आई वडिलांनी लई लाडापोडात वाढवलंय त्यांना, आणि ही आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. आम्ही बघतो काय करायचं ते. जावा तुम्ही. होय. चल मम्मी. मला वाटलं तर सोपं असेल. कष्टात मी मजा असते मास्तरीन बाई. किती घाम आला तुम्हाला. थांबा थांबा, ठेवा ठेवा बघू ते. ठेवा. किती घाम आला तुम्हाला. कष्ट होत आहेत ना. काय नाही. मी काय म्हणते, आपलं गवत वगैरे काढून झालंय आता, पुरे एवढं. हा, जाऊया आपण घरी. एवढं करायची काहीच गरज नाही. गरज कशी नाही, 10,000ची जुळणी करायची. टेन्शन घेऊ नका. मग होतील ना 10,000 मॅनेज. अगदीच काही वाटलं तर आपण 1 दिवसाची मुदत वाढवून मागू श्रीकांत दादांकडून. हो, तो कसला वाढवून देतोय, तो कसला ताटून बोलायला तर माहित नाही काल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरला जावा. काय बघा, आता हे काम संपलं का नाही, अजून एखादं काम बघणार मी. घरला येताना 10,000 घेऊनच येणार. असं काही नाही. तुम्ही थांबा जरा, शांतपणे ऐका माझं. अति करता तुम्ही. आता तुम्हाला काही झालं वगैरे तर, आजारी पडलात तर काय होत नसतं आम्हाला. कामानं काय आजारी पडतोय मला. उलट काम नसलं तर आम्ही आजारी पडू. माहिती काय हो, ते फॅक्टरीतलं काम वेगळं, बैठं काम असतं की नाही तिकडे. इकडे तुम्ही सकाळपासून कष्ट करताय, घाम काढताय. त्यात हा नांगर एवढं जड आहे. ते मला वाटलं होतं सोपं असेल. हलकं कसं असेल, नांगरायचं. मग तेच म्हणते मी. आणि मला माहितीये तुम्हाला पैशांची काळजी आहे, पण तुम्ही काळजी करूच नका. मला ट्रान्सलेशनचं काम मिळालं ना, त्याचे 3,000 मिळाले. हो, आणि अजून एक काम मिळालंय, त्याचेही 3,000 मिळणार. 10,000 काय कसेही होतील मॅम. उगाच त्यासाठी तुम्ही एवढे कष्ट नका करू. चला आता. हो ठाकरे सरकार. हा बोला की. हो, बस करा की आता. हो, किती पट्ट्या मारले. नाही अजून काम बाकी आहे. त्या बाजूचं बी बाकी आहे ना. हो, बस करा आता. आम्ही सगळेच घरी निघालोय. इथं कामाला कोण माणसंच नाहीये. हा, सगळीच चालू आहे. होय. बरोबर, ठीक आहे. बरं झालं तुम्ही सांगितलं, माझं ऐकतच नव्हते. बरं, संपत राहू ते. आपलं ठरल्याप्रमाणे आता. होय, लक्षात आलंय माझ्या. खरं म्हणजे तुमच्या घराचे लय उपकार आहे माझ्यावर, आणि तुमच्या कामाचे पैसे द्यायचे म्हणजे. नाही त्याचा काही विचार करू नका तुम्ही. आजचं जे काही दिवसभराचं काम आहे त्याचा थेट पगार देऊन टाका बस. बाकी काही विचार घेऊन आवडू. बघूया तर केवढे दिल्यात. मोठा मंडळ. अहो, एवढे दिले काय संपतराव? अहो, वहिनी सरकारने बी काम केलं ना. हा, तुमच्या दोघांचे जोडून दिले. अरे वा, थँक्यू दादा, खरंच थँक्यू. खरंच थँक्यू. थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे. येतो. अहो, राहू द्या ना तुमच्याकडे. असं नाही,
लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी झालं पाहिजे. करटसी म्हणून हो. काय म्हणून? करटसी हो.